आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी. भाऊ, काल उद्धवजींचं जे भाषण होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं की तुडवा या खासदारांना. कसं बघते त्याच्याकडे? नाही, असं आहे की जेव्हा मनात निराशा येते आणि जेव्हा असं लक्षात येतं की आता आपल्यासोबत कोणीच नाही, तेव्हा निराशेतून असा शब्द भंडार जो आहे तो व्यक्त केला जातो. खरं तर आमच्या मनात माननीय उद्धवजींबद्दल नेहमीच सन्मान होता. मगाही माननीय उद्धवजींबद्दल स्नेह होता. पण ज्या पद्धतीने 24 ऑक्टोबर 2019ला त्यांनी भारतीय जनता पार्टीशी नातं तोडत जनतेचा विश्वासघात केला, त्याच दिवशी माझ्या मनात एक भाव आला की शेवटी जेव्हा तुम्ही जनतेचा, हजारो लाखो जनतेचा विश्वासघात करता तेव्हा तुमच्या नशिबात व्याजासकट अशा घटना येणार, हे आपल्या देशाचं आध्यात्मिक शास्त्र सांगतं. आणि शेवटी आज ते घडतं आहे. पक्षप्रमुख पद सोडण्याची पण तयारी त्यांनी दर्शवली कालच्या भाषणात. नाही, तो त्यांचा व्यक्तिगत आहे आणि खरं तर त्यांनी असा भावही मला वाटतं की भविष्यात व्यक्त करू नये. शेवटी मी छोटा आहे, पण असं वारंवार सांगायचं आणि मग पद सोडायचं नाही, यातून सुद्धा मग लोकांच्या मनात प्रतिमा जी आहे ना, ती प्रतिमा बदलते. शब्दाचं पक्क असलं पाहिजे. जो कहते हैं वो करना चाहिए, जो कर सकते हैं वही कहना चाहिए. अन्यथा काय होईल? मग जो अजूनही शिवसैनिक स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा झेंडा हाती घेऊन लढतो आहे, त्याच्या मनात एक स्वतंत्र असा विचार जन्माला येऊ शकतो. गेल्या वर्षी ते आमदारकी सोडतो म्हटले होते जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, आणि त्यांनी त्या आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही शेवटपर्यंत. नाही, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होता. पण मला एक गोष्ट समजते की अशी कोणतीही गोष्ट बघू नये जे आपण करत नाही. भाजप शिंदे सेनेसोबत विलीन होईल असंही ते म्हटले. नाही, ठीक आहे. आता अशा गोष्टींवर काय प्रतिक्रिया द्यायच्या? भाजप शिंदे साहेबांच्या शिवसेनेत विलीन होईल असं म्हणून खरं तर ते स्वतःची प्रतिमा जी आहे ना, ती लोकमानसामध्ये उंचवण्याच्या ऐवजी ती खुजी करण्याचा हा प्रयत्न आहे. मला भाजपने दगा दिला तेव्हा मी मुख्यमंत्री झालो असे म्हटले. भाजपने खरंच दगा दिला गेल्या निवडणुकीच्या वेळेस निकालानंतर? मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, जर आम्ही दगा दिला असताना तर आम्ही अडचणीत असतो ना. आज लोकांना माहीत नाही का 2,30,58,525 मतं दिली, 161 विधानसभा जिंकून दिल्या. आणि मग आजही आठवतं की मी वारंवार सांगण्याचा हा प्रयत्न करत होतो त्यांच्या नेत्यांना, करू नका. शेवटी जगामध्ये जे काही तुम्ही कराल, मग ते शिवसेना असेल का भाजपा असेल, जेव्हा तुम्ही वाईट वागाल तेव्हा व्याजासकट तुमच्या वाट्याला हे वाईट पण येणारच आहे. छल करोगे तो छल मिळेगा, आज नहीं तो कल मिळेगा. शेवटचे दोन प्रश्न. खासदार नाराज होते, ते सोडून गेले. चर्चा आहे की ठाकरे गटाचे आमदारही नाराज आहे. नाही, त्याची माहिती मला नाही. यावर प्रश्न त्यांच्याच आमदारांना विचारला पाहिजे. यावर मी भाष्य करणं योग्य नाही की ते नाराज आहेत की नाही. पण मागा जर विचारलं तर नाराज राहायचं काही कारण नाही त्यांनी. आम्ही सुद्धा संख्येने कमी होतो, लढत होतोच ना. आम्ही 15 वर्ष विरोधात होतो. आमची सत्ता महाराष्ट्रात येईल की नाही हे माहीत नसतानाही आम्ही पूर्ण शक्तीने जनतेची बाजू मांडतच होतो. आजही मांडतो. सत्तेत असतानाही आम्ही जनतेची बाजू मांडतो. जनतेला समर्पित भावनेने काम करायचं आहे. पक्ष कोणता हा महत्त्वाचा नाही. उद्धवजींचा कालचा रोष भाजपवर जास्त होता. नाही, असणारच आहे. शेवटी भाजपवर रोष असणारच आहे. आज त्यांची ज्या पद्धतीची त्यांच्या पक्षाची अवस्था झाली आहे, त्यांचा रोष असणारच आहे. तुम्हालाही माहिती आहे की भीमाला माझ्यासमोर आणा, आणि भगवान कृष्णांनी भीमाला आणलं नाही. त्यांच्या लक्षात होतं की किती राग आहे, आणि म्हणून भीमाचा पुतळा तिथं उभा केल्याबरोबर ज्या शक्तीने त्या भीमाच्या पुतळ्याचा चुराडा केला गेला आणि राग शांत झाला, मग खरोखर भीम भेटले. ही कथा तुम्हाला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.